जे आज लाईव्ह बघतायत, तर आपला फॅब्रिक कसा आहे, त्याचं वागणं कसं आहे. आता माणसाचं वागणं आपल्याला माहित असते, की हा माणूस असा वागतोय, हा तसा वागतोय. लहान मुलं अशी वागतात, मोठी माणसं अशी वागतात, लेडीज अशा वागतात. तसंच कपड्याचं पण आहे बघा. कपड्याचा जो प्रकार आहे, त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागतंय. कॉटनचा कपडा असला तर वेगळं थोडंसं फरक पडतोय. मलमली एकदम वेल्वेट असला तर वेल्वेटवर वेगळं काम करावं लागतंय. त्याला सेटिंग वेगळं करावं लागतंय, स्टिचिंग वेगळं करावं लागतंय. परत घडी कशी घालायची, कसा फोल्ड घालायचा, आतल्या बाजूला किती मार्जिन पकडायची, हे त्या कपड्यावरती पण असते. सेम तसंच सगळ्या कपड्यांवरती वेगवेगळं काम करावं लागते. म्हणजे थोडंसं त्यांचा स्वभाव, कपड्याचा जो स्वभाव आहे की नेचर आहे, त्यानुसार आपल्याला काम करावं लागतंय. तर हा कॉटनचा कपडा आहे. त्यामुळे कशा पण टिपा मारल्या, किती पण आतमध्ये कपडा पकडला, कमी जास्त पकडला, तरी सुद्धा हा कपडा एकदम फ्रेंडली आहे. दमवत नाही, शिवायला दमवत नाही. त्यानंतर ब्लाऊज घातल्यानंतर कम्फर्ट एक